चुडावा मरसळ रेल्वे बायपास रद्द करा. स्थानिकांसह शेतकऱ्याचे खासदार अशोक चव्हाण यांना निवेदन. पूर्णा तालुक्यातील गौर, बरबडी आणि आडगाव लसीना या गावांमधून प्रस्तावित चुडावा मरसूळ रेल्वे बायपाससाठी शेतीची जमीन संपादित केली जात असून यास तीव्र विरोध होऊ लागला आहे. या संदर्भात चुडावा मरसूळ बायपास रद्द करण्यात यावा अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे स्थानिकांसह शेतकऱ्यांनी निवेदन देऊन केली आहे. पूर्णा एक ऐतिहासिक व धोरणात्मक रेल्वे जंक्शन. पूर्णा हे रेल्वे स्थानक दक्षिण मध्य रेल्वे विभागातील एक अत्यंत महत्त्वाचे जंक्शन असून ब्रिटिश आणि निजाम काळापासून हे केंद्र एक प्रमुख वाहतूक दुवा ठरले आहे. येथे पूर्वी लोको शेड, विविध कार्यालये, शाळा, रुग्णालये आणि सुमारे 5,000 कर्मचाऱ्यांची रेल्वे सेवा कार्यरत होती. पूर्णा जंक्शनवरील विद्यमान रेल्वे मालमत्ता मोठ्या प्रमाणात असून जमिनी, ज्यामध्ये 180 एकर जमीन, 971 निवासी घरे, 25 कार्यालयीन इमारती, बहुमजली इमारती, 2 रुग्णालये, कम्युनिटी हॉल, रेल्वे संस्था, इलेक्ट्रिक पॉवर हाऊस, स्वतंत्र पाणी पुरवठा योजना, इतर सर्व काही कार्यालये सुद्धा उपलब्ध आहेत. मात्र गेल्या काही वर्षात अनेक कार्यालयांचे स्थलांतर नांदेड येथे करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जागा रिकाम्या पडल्या आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. बायपासमुळे पूर्णा स्थानक वगळण्यात येत असून नवीन चुडावा मरसूळ रेल्वे बायपास गौर, बरबडी व आडगाव लसीना या गावांमधून जात असून जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर अकोला, आदिलाबाद व हैदराबादहून येणाऱ्या गाड्या पूर्णा स्थानकावर थांबणार नाहीत. यामुळे संपूर्ण स्थानकाची व्यवहार्यता धोक्यात येणार असून प्रवासी वाहतूक, स्थानिक व्यवसाय व रोजगार यावर विपरीत परिणाम होणार आहे. शेती संपादनास तीव्र विरोध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी बायपाससाठी होणाऱ्या शेती संपादनास तीव्र आक्षेप घेतला आहे. शेतकऱ्यांनी या संदर्भात पूर्णा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुद्धा केले आहे. तालुक्यातील गौर, बरबडी व आडगाव लसीना येथील शेतजमिनीचे संपादन त्वरित थांबवावे. रेल्वे बायपासचा मार्ग फेरविचार करावा. पूर्णा स्थानकाच्या विकासावर भर द्यावा. तोडगा करून वगळण्याचे धोरण थांबवावे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की त्यामुळे स्थानिक जनतेत असंतोष आहे. पूर्णा जंक्शनचा अस्तित्वाचा, शेतकऱ्यांच्या जमिनीचा व संपूर्ण परिसराच्या भवितव्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. प्रवीण अग्रवाल, ॲडव्होकेट MS सईद, नितीन धामणगावे, प्रदीप नन्नवरे, विठ्ठल भोरे, भुजंग गौड, राहुल जोगदंड, शरद जोगदंड, वैजनाथ सोलव, भीमराव कांबळे, सुभाष सोलव, अशोक जोगदंड, राजकुमार जोगदंड, भाऊराव सोनवळे अशी स्थानिकासह शेतकऱ्यांनी केली आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा. Thanks for watching Ekmat Digital.